नमस्कार. इंडियन व्हॉईसमध्ये पुन्हा एकदा स्वागत. 3 ऑक्टोबर 2014चा रविवार सकाळी 11 वाजता आकाशवाणीवरून पंतप्रधान मोदींच्या मन की बातचा पहिला भाग लोकांनी ऐकला तेव्हा मोदीजी कम्युनिकेशनची जुनी शैली न वापरता स्वतःची नवी शैली निर्माण करतायत असं त्याचं कौतुक झालं होतं. त्यांनी मन की बातमध्ये जनतेशी हितगुज केलं तेव्हा ते नवे पंतप्रधान होते. त्यांच्या कथनीवर आपण सगळेजण भाळलेले होतो. कालांतराने लक्षात येऊ लागलं की कथनी कितीही भारावून टाकणारी असली तरी शेवटी करणीच महत्वाची. करणी तर दूरच राहिली, इथे कथनी देखील स्वतःच्या मतलबापुरती आहे हेही लक्षात येऊ लागलं. त्यामुळे गेल्या वर्षी 30 एप्रिलला प्रक्षेपित झालेल्या 100व्या मन की बातच्या निमित्ताने काही प्रश्न मांडले गेले, काही तथ्य नोंदवली गेली. 100 वेळा मन की बात करणाऱ्या पंतप्रधानांनी आजवर एकही पत्रकार परिषद घेतलेली नाही. त्यांची भेटगाठ संवादच नाही पत्रकारांशी. असं का? पत्रकारिता माध्यमं ही लोकशाहीचा चौथा स्तंभ समजली जातात हे ते मानतात का? भारत ही लोकशाहीची जननी आहे असं ते वारंवार सांगत असतात. ती निव्वळ कथनीच असते का? आजवर एकूण 100 कोटी लोकांनी मन की बात ऐकलं असं IIM रोहतकने केलेल्या सर्वेक्षणात म्हटलंय. प्रसार भारतीच्या सांगण्यावरूनच हा सर्वे केला होता. तरीही 100व्या भागाची प्रचंड प्रमाणावर जाहिरात केली गेली. मोदी सरकारला समारंभ तर फारच आवडतात. 100व्या भागाचं प्रसारण सगळ्या ठिकाणी समारंभपूर्वक केलं जावं, लोकांना गोळा करावं, त्यांना ऐकवावं, त्यांचे फोटोही पुरावा म्हणून केंद्राला पाठवावेत असे आदेश होते. श्रवणानंदासोबत जिव्हातृप्ती सुद्धा केली गेली होती, म्हणजे लोकांच्या नाश्त्याची व्यवस्था. अशी इव्हेंटबाजी पंतप्रधानांच्या प्रत्येकच कार्यक्रमात होत असते. मूळ मुद्दे झाकण्यासाठी हा भरजरीपणा केला जातो का? मन की बात हे 55 भारतीय आणि 11 विदेशी भाषातून ऐकवलं जातं, पण ऐकणाऱ्यांची भाषावार संख्या उपलब्ध नाहीये. CSDS लोकनीती या संस्थेने मन की बात रियालिटी चेक या नावाने एक अध्ययन प्रसिद्ध केलंय. त्यानुसार या कार्यक्रमाला फारच कमी प्रतिसाद मिळालाय. भाजपकडे कल असलेल्या 51% लोकांनी हा कार्यक्रम एकदाही ऐकलेला नाही, तर 21% लोकांनी तो एकदा तरी ऐकलाय. काँग्रेसकडे कल असलेल्या 68% लोकांनी ऐकलेला नाही आणि 18% लोकांनी एकदा किंवा दोनदा ऐकलाय. याच निरीक्षणांशी मिळती जुळती माहिती पत्रकार रवीश कुमार यांनी पंतप्रधानांच्या आणि भाजप YouTube चॅनलच्या लाईक्स, व्ह्यूज वगैरेच्या संख्येवरून मांडली आहे. मन की बातच्या ऑगस्ट 2020च्या भागावर 10 लाखाहून अधिक डिसलाईक्स आहेत. कारण कोविड काळ असताना सुद्धा नीट आणि JEE परीक्षा घेतल्या त्याचा निषेध म्हणून विद्यार्थ्यांनी त्यावेळी हे डिसलाईक आंदोलन केलं होतं. मन की बात सुरू झाल्या झाल्या त्याच्या प्रायोजकत्वापोटी आकाशवाणीला चांगला महसूल मिळू लागला होता. त्यातही 90% घट झाली अशी 2023 मधली माहिती आहे. हा कार्यक्रम प्रायोजित करणाऱ्या शासकीय विभागच अधिक आहेत, म्हणजे या कार्यक्रमासाठीचा सगळा खर्च आपल्याकडूनच, करदात्यांकडूनच केला जातोय. धक्कादायक बाब म्हणजे प्रायोजकांच्या यादीत निवडणूक आयोग सुद्धा आहे. ही माहिती संसदेतल्या प्रश्नोत्तरांमध्येच नमूद आहे. मन की बात सुरू करताना पंतप्रधान म्हणाले होते की अगदी सामान्यातल्या सामान्यापर्यंत पोचायचं असल्याने रेडिओचं माध्यम निवडलंय. पुढे म्हटलं गेलं की या कार्यक्रमामुळे आकाशवाणीची लोकप्रियता वाढली. खरं तर आकाशवाणीतला स्टाफ कमी निधी मिळत असूनही लोकोपयोगी उत्तम कार्यक्रम करत असतो. मन की बातमुळे आकाशवाणीची लोकप्रियता वाढली असं म्हणणं म्हणजे त्या स्टाफचा अपमानच झाला नाही का? आणखी एक मुद्दा आहे. मन की बातसाठी आकाशवाणीला जवळ केलं गेलं तरीही सरकारने डबघाईला आलेल्या आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या दुरवस्थेकडे लक्ष दिलेलं दिसत नाहीये. 2023 मध्ये आकाशवाणीतल्या मंजूर पदांची संख्या 36,129 होती आणि रिक्त पदं होती 13,966. दूरदर्शनमधल्या मंजूर पदांची संख्या 19,663 आणि रिक्त पदं 13,420. याखेरीज दोन्ही संस्थांमध्ये काम करणाऱ्यांचे असंख्य प्रश्न आहेत. मन की बातमध्ये देशातल्या मुलींच्या भवितव्याबद्दल भावव्याकुळपणे बोललं जातं आणि प्रत्यक्षात महिला मुलींवर होणाऱ्या अन्याय अत्याचाराच्या प्रकरणांबद्दल मात्र मौन बाळगलं जातं, कारवाई केली जात नाही. मणिपूरविषयी एकही शब्द नाही. असं का? महिला कुस्ती महासंघाचे अध्यक्ष खासदार ब्रिजभूषण सिंह यांच्यावरचे लैंगिक शोषणाचे आरोप, त्यांच्या विरुद्ध दाखल झालेले गुन्हे, हे सगळं प्रकरण आठवतंय ना?
आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटू साक्षी मलिक आणि विनेश फोगाट यांनी मोदीजींना तेव्हा विनंती केली होती की 100व्या मन की बातमध्ये या विषयावर बोला, खेळाडूंच्या संघर्षाबद्दल बोलावं. ही विनंती पंतप्रधानांनी का बरं नाही मानली? तेव्हा पंतप्रधानांचे हे 10 वर्ष दुतर्फी संवाद, प्रश्नोत्तर, पत्रकार परिषदा यांना दूर ठेवून फक्त एकतर्फी मन की बात करत राहणं हे जरा वरवरचं आणि दिखाऊ वाटतं. शिवाय मन की बातमध्ये बोलतानाही मूलभूत मुद्द्यांना न भिडता लोकांना बोलाचाच कढीभात भरवत राहणं ही तर रंगसफेदीच असते. बेटी बचाव बेटी पढावचे कढ काढायचे आणि लेकीबाळींच्या शोषणाबद्दल मात्र मौन, कारवाई नाही. अशी प्रतिकात्मक मन की बात आणि त्याचा गवगवा. बोले तैसा न चाले अशी स्थिती. याला प्रोपगंडा नाही तर दुसरं काय म्हणणार?